नमस्कार, तुम्ही डॉक्टर तारलेकर यांचं सुश्री हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहरू इथे आलात. कृपया पेशंटचं पूर्ण नाव सांगा. राजाराम नारायण तळकर. हां, किती वय त्यांचं? 60. कुठून आलात? तळा, रायगड. रायगड. इथे येण्याआधी त्यांना काय त्रास होता? इथे येण्या अगोदर त्यांना अटॅक आला होता, मेजर अटॅक. त्याच्यानंतर आम्ही त्यांना शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्याच्या नंतर डॉक्टरांनी एक दिवस आम्हाला ICU मध्ये ठेवलं. दुसऱ्या दिवशी आमची एनजीओग्राफी करून ताबडतोब आमची एनजीओप्लास्टी करून जो 100% जो ब्लॉकेज होता तो 100% होता, ज्याच्यामुळे अटॅक आला होता. तोच पहिले डॉक्टरांनी मोकळा करून घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून आम्हाला उपचार मिळाले. त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्र शासन आणि शुश्रूषा हॉस्पिटलचे खूप खूप आभारी आहे. हॉस्पिटल जे आहे ते खास मल्टी स्पेशलिस्ट आणि अटॅकसाठी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे. खूप चांगल्या पद्धतीने पेशंट इथे हँडल केला जातो आणि मेजर जे काही प्रॉब्लेम असतात हार्ट संदर्भात ते पण चांगल्या पद्धतीने होतील असा आमचा अनुभव आहे इथे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगू की आपण शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये अटॅक संदर्भात जर कुठलं अडचण आली तर आपण तिथे निश्चित जा, तिथे प्राधान्य चांगलं मिळतं आणि योजनेअंतर्गत संपूर्णपणे मोफत पण मिळतं. आम्ही शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर आम्ही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या काउंटरवरती आम्ही नोंदणी केली. नोंदणी केल्याच्या नंतर आम्हाला संपूर्णपणे औषधं, गोळ्या, त्याच्यानंतर एन्जिओप्लास्टी संपूर्णपणे मोफत मिळाले. त्या हॉस्पिटलच्या कोणत्याही कर्मचाऱ्याकडून काही त्रास झाला असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता ऑनलाईन. नाही, आम्हाला कोणताही त्रास झालेला नाही. उलट आम्हाला चांगल्या प्रकारचे सपोर्टिव्ह मिळाले. सर्व स्टाफ वगैरे खूप चांगला होता. वेळोवेळी साफ स्वच्छता, वेळोवेळी येऊन इंजेक्शने वगैरे देणे, औषध पाणी, उपचार खूप चांगल्या पद्धतीने आमच्यावरती या हॉस्पिटलमध्ये झालेले आहेत. धन्यवाद. आता कसं वाटतं? आता स्टेबल वाटतंय. स्टेबल वाटतंय? खूप व्यवस्थित. खूप चांगलं वाटतंय. हो. धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल तुमचा धन्यवाद. जीवनाच्या पुढील वाटचालीस मी तुम्हाला हॉस्पिटलकडून शुभेच्छा देतो.